प्रथम त्यांनी ब्रिटिश व्हाईसरॉयवर बॉम्ब हल्ला केला आणि नंतर जपानमध्ये एका बेकरीत काही काळ लपून राहत भारताची स्वातंत्र्य गाथा लिहिली. हे होते 22 वर्षीय भारतीय क्रांतिकारक रास बिहारी बोस, ज्यांची कथा प्रत्येक भारतीयाला माहीत असायला हवी. 1886 मध्ये बंगालमध्ये जन्मलेले रास बिहारी बोस यांचे लहानपण ब्रिटिशांच्या गुलामीतच गेले. जसजसे ते मोठे झाले तसतसे ते भूमिगत क्रांतिकारी चळवळीचा भाग बनले. ते म्हणत असत की स्वातंत्र्य फक्त शब्दांनी मिळत नाही, त्यासाठी धैर्य आणि बलिदान द्यावे लागते. 1912 मध्ये रास बिहारी बोस यांनी ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब हल्ला केला आणि मग 1915 मध्ये संपूर्ण देशात बंड पेटवण्याची योजना आखण्यात आली. पण इंग्रजांच्या गुप्तहेर यंत्रणेला याची खबर लागली. त्यानंतर संपूर्ण भारतात अटकसत्र चालू झाले. बोस आता केवळ एक क्रांतिकारक राहिले नव्हते, तर ब्रिटिश राजवटीसाठी मोस्ट वॉन्टेड बनले होते. ते सतत वेश बदलत राहिले, शहरे बदलत राहिले आणि अखेरीस भारतातून निसटून जपानला पोहोचले. पण धोका तिथेच संपला नव्हता. ब्रिटिश राजदूत त्यांना अटक करून हद्दपार करण्यासाठी जपानवर दबाव आणत होते. पोलीस, गुप्तहेर सर्वजण इथेही त्यांच्या मागावर होते. आणि मग जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटत होते, तेव्हा एक अनपेक्षित संधी चालून आली. टोकियोमध्ये राहणारे आयझो सोमा आणि कोक्को सोमा यांनी वर्तमानपत्रात त्यांची कहाणी वाचली आणि त्यांच्या लक्षात आले की ही व्यक्ती गुन्हेगार नसून स्वातंत्र्य सैनिक आहे. एका गुप्त योजनेअंतर्गत एका पार्टी दरम्यान बोस यांना पोलिसांच्या निगराणीतून गुपचूप बाहेर काढण्यात आले आणि नाकामुराया बेकरीमध्ये शांतपणे लपवण्यात आले. संपूर्ण टोकियो पोलीस बाहेरकांचा शोध घेत होते आणि एक भारतीय क्रांतिकारक आत शांतपणे लपला होता. पण ते नुसते लपून राहत नव्हते, तर आपल्या मनात मातृभूमीला जिवंत ठेवत होते. बेकरीमध्ये राहत असताना बोस अधूनमधून स्वयंपाक करत असत. त्यावेळी जपानमध्ये ब्रिटिश करी लोकप्रिय होती, पण बोस यांनी त्यात भारतीय आत्मा ओतला. भारतीय मसाले, भारतीय पद्धती, यातूनच नाकामुराया इंडो करीचा जन्म झाला. जेव्हा सोमा कुटुंबाने ती चाखली तेव्हा ते थक्क झाले आणि हळूहळू हा पदार्थ बेकरीची ओळख बनला. जे एकेकाळी क्रांतिकारकांचे जेवण होते, ते आता एक सांस्कृतिक वारसा बनले होते. पण या सुगंधामागील असलेले क्रांतिकारक बोस आपला खरा उद्देश कधीच विसरले नाहीत. पहिल्या महायुद्धादरम्यान टोकियोमध्ये राहत असतानाही बोस आशियाई नेत्यांशी जोडले गेले. त्यांच्याकडून देशाच्या स्वातंत्र्यासाठी पाठिंबा मिळवला. जपानी युवकांना प्रेरित केले, जे बोस यांना आदराने सेन्सेई म्हणत असत. आणि मग दुसऱ्या महायुद्धादरम्यान हेच रास बिहारी बोस पुढे जाऊन इंडियन नॅशनल आर्मीच्या संस्थापकांपैकी एक बनले. आजही जेव्हा त्या टोकियोच्या बेकरीतून इंडो करीचा सुगंध दरवळतो, जो एक कथा सांगतो, धैर्याची, बलिदानाची आणि त्या भारताची जो कधीच झुकला नाही. भारताच्या स्वातंत्र्याची कहाणी आजही त्या टोकियोच्या बेकरीत ऐकवली जाते.